ही पब्लिक बघा तुम्ही किती पब्लिक आहे आज मार्केटमध्ये. फ्लिप का करतो तैयारी है. सांगायला हो पंचायत तुम्हाला सांगितलं आम्ही तुम्ही गर्दी बघा, व्यवहाराला गर्दी. हा बोलले ना तुम्ही 32 मला काय त्यात राग आहे का? नाही तुम्ही ठेवला का 35 ठेवला का? 35,000 व्यवहार झाला. 35 खूप दुकान आलेले आहेत जिथे सगळं तुम्हाला बैलांचे साहित्य भेटणार. मित्रांनो हा बैल बघायला गर्दी बघा किती बघा. चारही साईडनी तुम्हाला गर्दी दिसेल आहे ना. किती गर्दी बघा बैल बघायला. की बैलच तेवढा कॉस्टली आहे. 3,51,000चा बैल आहे. किती खर्च केलाय बघा मालकाने. माल एक कडक माल, एक कडक माल. दगड हा दगड टाका, दगड टाका. कितीला घेतले बैल? 60,000. मित्रांनो आपण आता होलसेल ब्लँकेटच्या मार्केटमध्ये इथं आलेलो आहे. पूर्ण ब्लँकेटचंच दुकान आहे. इथून अर्धा किलोमीटर पर्यंत लाईन पूर्ण ब्लँकेटचीच आहे. गर्दी बघा इथे मिठाई घ्यायला फुल गर्दी येते बघा. दुकानामध्ये जागा नाही उभा राहायला एवढी गर्दी येते. हे बघा लहान मुलांची खेळणी पण आहे तिथे. 100 रुपये सेल लागलेला आहे. फायनली मित्रांनो दरवर्षीप्रमाणे आहे यावर्षी देखील माशाची यात्रा एकदम जोराने उत्साहाने एकदम भरलेली आहे. तर आजची तारीख आहे 3 जानेवारी. आजपासून माशा यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तर बघूया आज किती गर्दी, आज किती पाळणे आलेले आहेत आणि बैल बाजार देखील आपण तुम्हाला दाखवणार आहेत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा मित्रांनो. व्हिडिओला स्किप थोडाही करू नका. फुल एन्जॉयमेंट येणार आहे आज व्हिडिओमध्ये. चला बघूया आज माशाची यात्रा कशी भरली. तर मित्रांनो आपण हा म्हशाचा मेन एंट्री गेट आहे. तर हा मेन चौक आहे म्हशाचा. इथे पाठीमागच इथे बस स्टँड आहे. तुम्ही जर कल्याणवरनं वगैरे आले तर इथे पाठीमागं बस स्टँड आहे. तिथून तुम्ही एंट्री अशी मारल्यावरती हा मेन सर्कल आहे. तर हा पाठीमागं कल्याण साईडनी लोक येतात आणि इकडे पाठीमागून हा रस्ता आलाय, हा कर्जत मार्गे रस्ता आलेला आहे. आणि इकडनं आता मशाजमध्ये आपल्याला असे एंट्री मारले आतमध्ये. स्टार्टिंगला हॉटेल गुरुप्रसाद आहे, खूप मोठा आहे. इथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता आल्या. तर मित्रांनो तुम्हाला एक सांगायचे, जर तुम्ही कल्याणवरनं जर याल तर 70 ते 80% रस्ता पूर्ण कंप्लीट झालेला आहे. पण 20% रस्ता अतिशय धोकादायक आहे. मध्ये तर रस्त्याचं काम चालू आहे. तर येताना व्यवस्थित या, तुम्ही घाई करू नका. गाडीचा स्पीड वगैरे लिमिट ठेवा व्यवस्थित. आणि जिथे पण रस्ता एकदम क्लिअर झालेला आहे तिथे पण माती रेती वगैरे पडलेली आहे. गाडी एकदम सावकाश चालवा आणि सावकाश या. चला मित्रांनो आता तुम्हाला पूर्ण मस्त दाखवतो. आजचा पहिला दिवस आहे, गर्दी पण कमी आहे. बहुतेक उद्यापासून फुल मसा जोरात भरणार आहे. हा तर मुरबाडचा आपला मित्र इथे भेटलेला आहे आपल्याला. मित्रांनो आजचा पहिलाच दिवस आहे तरी देखील बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रचंड प्रमाणात इथे गर्दी झालेली आहे. भरपूर लांबून लांबून लोक इथे भाविक इथे श्रद्धेने भक्तीने इथे येत असतात माशाच्या यात्रेला. पाळणे देखील पूर्ण रेडी झालेले आहेत. रात्री तुम्हाला पाळण्यांचा पूर्ण व्ह्यू मी दाखवणार आहे नाईटला रात्रीचे. आता तुम्हाला सर्वात पहिले मी बैल बाजारात नेतोय. आता ही पब्लिक बघा तुम्ही किती पब्लिक आहे आज मार्केटमध्ये. आता इथून मस्सा चालू झालेला आहे आपला. आता सर्वात पहिले आपण बैल बाजारात जाऊ कारण की आपल्याला भरपूर लेट झालेलं आहे. ऑलरेडी आपण लेट आलेलो आहे. हे बघा असं खूप मस्त आपली कला सादर करत आहेत. अतिशय छोट्या रिंगमधून हा मुलगा यातून ही रिंग क्रॉस करत आहे बघा. अतिशय मस्त अशी कला सादर करत आहे. चला आता पुढे जाऊ आपण. हे बघा दुकानं सगळी मस्त गॉगलची दुकानं लागलेले, टोपी ब्लँकेटांची इकडनं सुरुवात होणार आहे आता. मित्रांनो मसा यात्रा ही ब्लँकेट आणि बैल बाजाराने फेमस असते. बघा एंट्रीला तुम्हाला इथे स्वेटरचे दुकान आहेत, त्यानंतर ब्लँकेटचे दुकान आहेत.
त्या इथल्या मिठाईचे दुकान आहेत. आपण आता मंदिराच्या जवळपास आलेलो आहे. मित्रांनो हा बघा, हा मंदिराचा मेन एंट्री गेट आहे. इथून तुम्ही मंदिरामध्ये जाऊ शकता. समोरच मंदिर आहे. तर आपण मंदिराचं दर्शन नंतर घेणार आहोत. मंदिरामध्ये आपण नंतर येणार आहोत. आपण पहिले बैल बाजारात जाणार आहोत. ऑलरेडी थोडा लेट झाला आपल्याला, बैल बाजार बंद होईल त्यामुळे पहिले आपण बैल बाजारात जाणार आहोत. हे बघा, मिठाईचं खूप मोठं दुकान आहे इथं. सुरक्षा रक्षक इथे बसलेले आहेत. पोलीस देखील इथे खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात इथे आहेत. फुल सिक्युरिटी इथे आहे. मशामध्ये आले आणि तुम्हाला जर इथे कुठल्याही प्रकारे काही प्रॉब्लेम जर आले मशामध्ये, तर तुम्ही आपल्या कमेंटमध्ये कमेंट करू शकता. तुम्हाला 20 ते 25 मिनिटांमध्ये हेल्प मिळून जाईल. मित्रांनो, मुसळे भाऊजी हे अत्यावश्यक सेवा इथे बिसलेरीच्या पाण्याची सेवा देत आहेत. खूप अतिशय चांगलं काम करत आहेत ते. हे बघा, लेडीजचे वगैरे कपडे आहेत इथे. मस्त फॅन्सी कपडे आहेत इथे लेडीजचे. हे प्लेटी वगैरे आहेत आलेले आहेत लेडीजचे. इथे सगळा सामान आहे. मित्रांनो, इथे मशामध्ये प्रत्येक जागोजागी 100 मीटरवरती पोलिसांसाठी अशी व्यवस्था केलेली बसण्यासाठी, जेणेकरून पूर्ण मशामध्ये लक्ष यांचं जाईल आणि कुठं काय गडबड गोंधळ असेल त्याच्यावर थेट नजर ठेवली जाईल. तर कुठेही तुम्हाला जर काय मशामध्ये प्रॉब्लेम असेल, कुठल्याही तुमच्यावरती कुठलेही संकट आले, तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये हेल्प मिळून जाईल. मित्रांनो, चला आता आपण इकडनं आलोय मशातून, यात्रेतून. आता इथे लेफ्ट साईडलाच तुम्हाला बैल बाजार दिसेल, लेफ्ट साईडला. तर चला आता खुकार बैल तुम्हाला 101 शर्यतीचे बैल दाखवतो. बघा मित्रांनो, बैल बाजारात पण देखील खूप गर्दी आहे. दोन्ही साईडला बैलांचे साहित्य वगैरे भेटतात इथं. हे बघा, असे खूप दुकानं आलेले आहेत जिथे सगळं तुम्हाला बैलांचे साहित्य भेटणार. खूप लांबून लांबून लोक येतात इथे खरेदी करायला. इथे माशांचा सगळा जाळे वगैरे आहेत. मस्त यात्रा आहे. हां, कुठून आले का तुम्ही? भाऊ, आम्ही पुणे जिल्ह्यामधून जुन्नर तालुका. हो का, बापरे. ग्रुप ग्रामपंचायत जळवंडी. ओके. माजी उपसरपंच. हां, आमची मोठी ग्रामपंचायत आहे. ही मसा यात्रा ही म्हणजे हे आमचे सर्वच गावातील हां, ग्रामस्थ या यात्रेसाठी उत्सुक असतात. आणि ही यात्रा म्हणजे या भागातली मोठी यात्रा असल्यामुळं त्या भागातलं देवाणघेवाण चांगलं होते. आम्ही त्या निमित्तानं या देवाच्या पाया पडायला येतो. या पौर्णिमेला या देवाला नारळ फोडायला आम्ही येत असतोय. त्या देवाला आम्ही सांगतो मसोबाला सुखाचं समृद्ध बरोबर जाण्यानंतर आता ह्या वर्षी नवीन वर्षी काय 2026 मध्ये सगळ्यांना सुखाची समृद्धीचं भरभराटी जावं. सगळे या बाळगोपाळांना आनंदाचं जावं, सगळ्यांना भरभराटी लाभो, हे असं मी ईश्वराची परम प्रार्थना करतो. ना नारळ फोडून आलो. आता आम्ही असाच फिरायला आलो. बैल बिल आणले नाही आम्ही फक्त. हो का, बैल बाजारात जाऊन आले तुम्ही ना? हो. खूप गर्दी आहे ना यंदा? खूप गर्दी आहे दादा. ओके, धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद आहे. खूप छान माहिती दिली तुम्ही. बघू शकता मित्रांनो, किती लांबून लांबून लोक इथे येतात. बघा मित्रांनो, सनसेट होत आहे इथे आणि बैल बाजाराचं दृश्य किती खूप छान दिसत आहे. गर्दीचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे. चला मित्रांनो, आता तुम्हाला पूर्ण बैल बाजार दाखवतोय. किती शर्यतीचे बैल आलेत, किती मोठे मोठे बैल आलेत, तगडी एक बैलाला पकडायला किती जण आहेत, एवढी डेंजर इकडे बैल आहेत. बघितलं ना मित्रांनो तुम्ही, कसे 101 तगडे बैल आहेत तिथे. तर कमीत कमी मला तर वाटतं 1 लाखाच्या पुढचा बैल हा, एवढा हायटेड आणि एवढी मजबूत. आज 8 माणसं बैलाला पकडायला आहेत पाठीमागं एकदम दोर धरून. त्याच्यावर तुम्ही बघू शकता का बैल किती मजबूत असेल तो. हे बघा किती मोठे बैल आहेत, शिंग बघा बैलाचे. दादा कितीला घेतला बैल? 70,000ला बैल घेतला बघा. बापरे, किती हाईट आहे बैलाची. शिंग बघा किती मोठी बैलाची शिंग बघा, जबरदस्त. बघा इथे छकडा देखील आहे इथे विकायला आलेला आहे.
आणि बैल बघू शकता तुम्ही इथे किती आहेत. खूप मोठ्या प्रचंड संख्येने ते बैल आलेले आहेत विकायला. ही जी बैल आहेत ही 2.5 ते पावणे 3 वर्षाची बैल आहेत सगळी. बघा एकदम हुकार बैल आहेत सगळी आणि अग्रेसिव्ह आहे हा बैल. एवढ्यात एकाच्या अंगावर धावला होता तो. या तुम्हाला पुढे दाखवतो अजून. ही पाठीमागं बघा किती बैल आहेत. इकडं पण बघा. कुठून आले काका तुम्ही? कुठून आले? बदलापूरवरून आले का? हो का. बैल तुमची आहेत का ही? हो का. मस्त बैल आहेत. खूप मोठी बैल आहेत. गावठी भाषेत बोलत एकदम रग आहे बैलांना. पण बैल अशीच पाहिजेत. एकदम शांत बैल काही कामाचं नाही. अशी बैल पाहिजे. एकदम जोश पाहिजे बैलांच्या मध्ये. मी काय बोलतो किती प्राइस आहे बैलांची? जोडी आहे का? किती रुपये प्राइस काय? 1,30,000 जोडी. 1 लाखापर्यंत देणार फायनल का? ओके. बघू शकता तुम्ही मित्रांनो. चला आता पुढे दाखवतो तुम्हाला अजून. आपण अशा मध्ये देत एकदम डेंजर एरियामध्ये बघा किती मोठी मोठी हाईट काय आहे बैलांची. पूर्ण भीतीच वाटते एवढ्या मध्येतून सेंटरमधून एखाद्या. ही जी खुटी आहे ना खुटी त्यांच्यासाठी काहीच नाही. ही जी खुटी दिसते ना ही काहीच नाही यांच्यासाठी. नथिंग आहे. तुम्ही असे कधी आले ना तर जास्त रिस्क घेऊ नका. थोडा त्यांच्यापासून डिस्टन्स ठेवा. हे बघा आता हा बैल बघा किती हाईट आहे बघा बैलाची. कमीत कमी हा जो बैल आहे त्याची जी हाईट मला तर वाटते एक 5 फूटच्या पण वरती आहे. 5.5 फूट 5.25 फुटाची हाईट आहे या बैलाची. शिंग बघा आणि शिंग्याला धार बघा या. म्हणून लांबच राहा जरा. जास्त जवळ जाऊ नका कधी तुम्ही जर आले इकडे बैल बाजारामध्ये. थोडा यांच्यापासून डिस्टन्स ठेवा. हे बघा इकडे चकडे देखील आहेत इकडे विकायला. पुढं अजून आतमध्ये भरपूर मोठा आहे बैल बाजार. चला तिकडे दाखवतो तुम्हाला आता. बापरे बा किती जबरदस्त आहे बैल. किती अग्रेसिव्ह आहे बघा आणि शिंग बघा किती टोकदार आहे. पण आपलं सगळं दगडावर पण पडते. ही भारी आहे बघा. ही असा ही उभा राहू शकते त्याच्यावरती. असा फोडत नाही. फायबर येतो बघा. यो आयडिया नाही. तुमच्या आयडियावर आपटून बघा. तुम्ही आतमध्ये गेलं थोडा. अरे थोडा तरी घे ना युट्यूब मध्ये. हा आपटा ते 350 ला जोडी आहे. फायबर आहे ना दादा. फायबरचा आहे. यो नाही ना खरेदी नाही मावशी त्याला. 250 रुपये लावते. 250 एकाला. नाही ना सुस्ता नाही बाबा. ही महाग आहे. क्वालिटी भारी आहे ना. तो फायबरचा आहे ना मावशी. तो पाहिजे तर बोल. ही जोडी 450 ला जोडी. किती द्या तुम्ही सांगा. अरे आयडिया नाही मामा. तुम्ही आपटून बघा ना त्याला. धूळ अडव खाली पलाडी. या बाटा मग आणू. बघा इथे व्यवहार होतोय बैलाचा. बैल बाजार चालू आपण. 100 बैल आहे तिथे. बघा इकडे व्यवहार चालू आहे बैलांचा. चालू आहे आपला. 30 तुम्ही बोलले. तुम्ही 45 मागता ना. 30 बोलले. त्याच्यात काय कमी नाही का तुम्हाला? 35 बैल मागतात दादा. 45 मध्ये काय कमी नाही का? नाही 45 सांगायला आहे हो. 45 तुम्हाला लास्ट सांगितले आम्ही. तुम्ही गर्दी बघा व्यवहाराला गर्दी. हा बोलले ना तुम्ही 32. मला काय त्यात राग आहे का? 1000 वाढवा. 33 नाही तुम्ही ठेवला का? 35 ठेवला का? मारले किती झाला व्यवहार? 35,000 35,000 व्यवहार झाला. 35,000 झाला. 35 कुठून आले तुम्ही? साहेब आम्ही जुन्नर तालुका केवाडी गाव. हो का. हो या का. बैलाची आपली सकाळी विक्री झाली लांडे साहेबांकडून. ओके. पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष माजी अध्यक्ष देवराम शेट्टी लांडे यांचा हा बैल आहे. यांनी 3,51,000ला विक्री झाली आहे. बापरे 3,51,000 हो ला. साहेब, देव बैल म्हणून विक्री झाली आहे. देव हो का. हाईट देव पण बैल, देव बैल. हाईट कमी बैलाची साहेब आले पण ना, लांबीला भरपूर आहे. मोठा बैल आहे. बसा म्हणता असं बोलतात बैल असा. हम्म? साहेब बोलले इथं खाली बसतो. हो दिसतो ना. उठतो. एकदम प्रेमळ बैल आहे. बाकी हो. आतापर्यंत जेवढे बैल बघितले एकदम सगळे प्रेमळ. अग्रेसिव्ह आहे.
पण हा बैल एकदम म्हणजे पहिल्यांदा एवढं हो, जवळ आलं साहेब. एखाद्या बैलाचं मी हो साहेब दिसतोय एकदम शांत बैल आहे. हो या बघा, साहेबांनी किती बैल मोठे घेतली मालक ना. आहेत बैलाचे 3 लाखाला बैल विक्री झालेली 3,51,000 3,51,000ला बैल आणि आहे. मशात टॉप मॉडेल म्हणलं तर हाच बैल आहे. हो का हो साहेब शर्यतीचा बैल आहे का हो शर्यतीचा बैल आहे. त्यांनी आता घेतलं हे मालक आहेत हे बघा हे मालक आहे यांनी आता आणि बैलचं बैलाचे विकत मालक घेतलेलं आता बिजी थोडे आणि आमचे या ना केवाडीकर इकडे आहे ना. आहे. गर्दी बघू शकता लांडे तुम्ही, मंडळी. गर्दी बघा, गर्दी बघा गर्दी किती आहे. केवाडी मुरमाड 3,51,000ला पहिला बैल पहिला आपला बैल गेला. देव माणूस देव देव बैल. पूर्ण मासा यात्रामध्ये सर्वात पहिला बैल. कॉस्टली बैल हा गेलेला आहे 3,51,000ला आजच्या डेटला सगळ्यात पहिला 3,51,000ला आणि एवढा शांत बैल गावला एवढा शांत बैल आजपर्यंत येताना मला दिसला नाही. एवढा मी जवळ उभा आहे या बैलाच्या आजपर्यंत कुठला सगळ्या बैलांपासून लांब उभा आणि होतो. यांचे मालक पहिलाच बैल असा आहे का यांचे मालक एकदम जवळ आमचे उभा आहे. अध्यक्ष पुणे जिल्ह्याचे देवराम शेटजी लांडे हो का त्यांचा बैल आहे. भगवादळ भगवादळ. बस त्यांच्या नावाने मारा एक पाटणे धप्पा 3,51,000 वस्त देव वस्त सगळ्यांना माहिती आहे. मित्रांनो हा बैल बघायला गर्दी बघा किती बघा चारही साईडनी तुम्हाला गर्दी दिसेल आहे ना किती गर्दी आहे बघा बैल बघायला पूर्ण बैलासाठी मंडप केलेलं आहे इथे एवढी सोय बैलाची केलेली आहे. कारण की बैलच तेवढा कॉस्टली आहे 3,51,000चा बैल आहे. किती खर्च केलाय बघा मालकाने इथे फुल गर्दी येते बघा बैल घ्यायला खूप छान प्रकारे एका लाईनीत चाललेत पक्षी बघा कितीला घेतले बैल 60,000 किती कशी जोडी 60,000 60,000 जोडी वा वा मस्त बैल आहेत. होणार नाही हे बघा आता या बैलाची नाही होणार तुम्ही खरेदी भांडू विक्री पण झाली नका आहे. ना होणार पण नाही कमी अरे बाबा मला पण भाडं आहे मी पण घालवलंय नाही जमायचं लांबून लांबून शेतकरी इथे येत असतात बैल विक्री खरेदी इथे होत असते ते बोललो ते नाही होणार 34 34च्या खाली होणार नाही होणार नाही होणार नाही होणार मरण्यात इथे नाही आलेला होणार आहे. नाही होणार नाही इथे होणार छाप दादा नाही होणार माझी खरेदी मालक पोरांनी छाप पैसे मारत मोजले नाही, त्यालाच व्यवहारात माहिती आहे किती दिला ते नाही होणार हे नाही अजून मान्य नाही आहे. 34,500 साठी घेतोय तुम्हाला सांगाल नंतर चला पाचशे अशी पाहिजे एक नसते. मिनिट, कितीचा व्यवहार आणलं झालाय? तरी मी 500 घेणारच आहे ऐका किती तुमचं किती लास्ट फायनल 34,500 आणि तुमचा काय चला तुम्ही एकदम व्यवहार झालेला आहे चला चला पटापट ताप मारा आता बैलावरती पटापट चला व्यवहार झालेला आहे खुश झालेले आहेत मालक आणि व्यवहार झालेला आहे वाव जबरदस्त गुलाल टाका आता हा ना गुलाल गुलाल आणा गुलाल आणा खुश झालेले आहेत ज्यांनी बैल घेतलाय ते अतिशय खुश झालेले आहेत मालक कोण आता बैलाचे आता आधी हे मालक होते आता बैलाचे मालक कोण आहेत यांनी बैल घेतलेला आहे तो कुठून आले तुम्ही कुठून आले पालघरवरून आले का तुम्ही नेणारा शर्तीसाठी का शेती कामासाठी शर्यतीसाठी का शर्यती नेणार का हो का बादशाह ग्रुप 50 बादशाह ग्रुप 50-60 ग्रुपचं नाव बादशाह ग्रुप 50-60 शर्यतीसाठी बैल नेणारच आता इथूनच याला आता वाढ करणार बैलाची ते आणि शर्यतीसाठी एकदम रेडी करणार त्याला शर्यतीसाठी मित्रांनो असे लहान बैलच नेतात आणि त्याला पूर्ण ट्रेनिंग देतात ते लोक आणि नंतर मग ते शर्यतीला वापरतात त्यांना चला दादा धन्यवाद मित्रांनो आता थोडा पुढे आलो आपण इकडे बघा सगळा शेतीचे अवजार आहेत इथे सगळे हातोडी कुऱ्हाड कोयता विळी सगळे इथे शेतीचे अवजार आहेत दादा कुठून आले तुम्ही नाशिकवरून आले का दरवर्षी येत असता का मशाला हो का भरपूर प्रमाणात तुमच्याकडे शेतीचे अवजार आहेत सगळे पंजा दाताळा कुदळी फावडा खुरपे टिकाव सत्तूर कुराड हे सत्तूर कितीला आहे सत्तूर ही कुराड आहे ही कुऱ्हाड आहे किती 500 रुपये हो का कमी जास्त रेट होत आहे त्याच्यात 500 रुपयाला कुऱ्हाड आहे का हो. आणि हे कोयता कसा हा 400 रुपये 400 रुपये आणि बाजूला विळा आहे का वरती हा विळा आहे नवीन फॅशन मध्ये विळा हा, आहे नवीन आहे ओके आणि बाजूला हे कुऱ्हाडीचं आहे कसं काय ही कुराड 1000 रुपये 1000 रुपये कुऱ्हाड आहे हो आणि इकडे अजून काय आहे हे पावडे आहेत ना अजून, शेतीला लागणारे पावडे हो टिकाव आहे हा हे टिकाव. फावडा आहे पावडे हा हो आणि हे काय बोलतात याला हा पंजा आहे ते दाताळ आहे हो का काय काय प्राइस याची पंजाची पंजा 200 रुपये दाताळ 200 रुपये ही गोष्ट आता कमी कमीच होत चालले आपल्या जीवनातून
हे सगळे आदुली आणि आचार वगैरे ते हो पायली पायली, आदुली आदुली. पावशेरा आठशेरा अच्छा, ओके ओके. काय रेट आहे आचारचा? 180 150 रुपये 100 रुपये 150 रुपये 70 आदुली रुपये आदुली काय रेट आहे? आदोली 150 रुपये आणि आचारचा? आठशेरा 100 रुपये हो का. रेट होतात आणि त्याच्यात fix. पायलीचा पायली 160 रुपये 170 रेट होतात त्याच्यात ओके, कन्फर्म त्यामध्ये कमी जास्त होतील. चला पुढे बघू आता. बघा मित्रांनो, आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट 6:21 झालेले आहेत, तरी पण बैल बाजारामध्ये गर्दी बघा किती आहे. अजून पण लोक येतात बैल बाजारामध्ये. आता आम्ही निघालो बैल बाजारातून. इकडे नाश्त्याचे असे हॉटेल वगैरे आहेत छोटे छोटे भरपूर दोन्ही साईडला आहेत. दादा कुठून आले तुम्ही? आम्ही डोंगरनावरून आलो. हो का, दरवर्षी येता का तुम्ही दरवर्षी इथे मशाला? 20-25 वर्ष आले आम्ही आता. हो का. काय काय तुमच्याकडे नाश्त्याला? आमच्याकडं वडा आहे, वडा उसल आहे, शाकाहारी जेवण आहे आणि पाठी 4 वाजता आंघोळीची सोय आहे. हो का. आणि चहा वगैरे पण आहे का? चहा आहे, कॉफी आहे. मित्रांनो खूप दमलोय आता. बैल बाजारात पूर्ण आम्ही फिरून झालेलं आहे. आता इथे नाश्त्याला आम्ही बसलेलो आहे. तर सगळे आता इथे नाश्ता करू, वडापाव वगैरे. आता नॉनव्हेज तर खायचं नाही, मंदिरात जायचे. हे बघा इथे खूप ड्रम भरून ठेवलेले त्यांनी. यांची सकाळी 4 वाजल्यापासून गरम पाण्याची सोय इथे उपलब्ध करून देतात मसा यात्र्यांना. तर जेवढे पण यात्रेमध्ये येतात त्यांना आंघोळीची सोय म्हणून इथे हे भट्टी वगैरे यांनी लावलेली आहे. इथून असे 30 रुपये बादलीप्रमाणे हे सगळ्यांना इथून देत असतात. पाणी पुरवठा इथून करत असतात. रोज सकाळी 4 वाजल्यापासून इथं हे सोय करत असतात. सो फायनली मित्रांनो आपण आता आकाश पाळण्यांच्या इकडे आलेलो आहे. तर गेल्या वर्षी आपण आलो होतो 2025 मध्ये. तर पहिल्या दिवशी आकाश पाळण्यांची फिटिंग चालू होती. यावर्षी सगळे आकाश पाळणे एकदम रेडी आहेत आणि चालू कंडिशनला आहेत. तुम्ही बघू शकता पाठीमागं देखील आकाश पाळणा, मोदका गोवा सगळे चालू आहेत. खूप एन्जॉयमेंट करतात लोक इकडे. तर चला आता आपण जाऊ आकाश पाळण्यांच्या इकडे आणि तुम्हाला पूर्ण आता एक्सप्लोअर करतो, तिकडचं ब्लॉग तुम्हाला दाखवतो. चला मित्रांनो, आता आकाश पाळण्यांच्या इथं आपण आलेलो आहे. आता इथे आकाश पाळण्यांची पूर्ण सिनेमॅटिक फुटेज घेतो. तर तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा, सिनेमॅटिक फुटेज बघा आता तुम्ही. बजा लो बेटे। हाँ ये हाँ ये है हाँ कर देखो ये अरे भैया ये इकडे लड़की तैयार है, हमको देखना नहीं चाहिए। ये वाला लड़की मुकाबला कर रहा, ये लड़की पोरगी छोकरी है दादा। ये काका मौसी इकडे देखो सामने अंदर लड़की मुकाबला कर रहा, लड़की पोरगी लकड़ी की खड़ी दीवार पर। मित्रांनो यावेळेस भरपूर मोठ्या प्रमाणात पाळणे आलेले आहेत. एक पहिला पाळणा बघा त्या साईडला आहे, मंदिराच्या इकडे येतो. आणि हा एक आकाश पाळणा आहे. 2 आकाश पाळणे झाले. त्यानंतर इथं होडी आहे एंट्रीलाच. त्यानंतर परत हा एक आकाश पाळणा आहे. हा 3रा आकाश पाळणा आहे. आणि त्यानंतर हा फिरतो, हा 4था आकाश पाळणा आहे. आणि याच्या पाठीमागं एक आकाश पाळणा आहे 5वा. असा 5 आकाश पाळणे टोटल. एक 5वा जो आकाश पाळणा आहे तो बैल बाजाराच्या त्या साईडला गेला आहे. तिकडं पण आपण जाऊन आलो आहे. हा बघा, हा देखील फिटिंग चालू आहे. हा नवीन पाळणा आलेला आहे मशामध्ये, पहिल्यांदाच बघतो हा पाळणा मी.
आणि कब्बशी पूर्ण फिटिंग करून रेडी, पण अजून काम बरंच बाकी आहे त्यामध्ये. पण मोदकाकू आपण 2-3 मोदकाकू आहेत, त्यामध्ये ही जी फिटिंग चालू आहे या मोदकाकूची. हा बघा एसलवड सारखा आलेला आहे पाळणा, आपण बघू शकता तुम्ही. पहिला दिवस आहे त्यामुळं गर्दी खूप कमी आहे इथे पाळण्यांची इथे. हा बघा हा पण नवीन पाळणा आलेला आहे, आता पहिल्यांदाच आला हा पाळणा. फिटिंग चालू आहे पाळण्याची. बघू शकता अशा प्रकारे टॅटू देखील तुम्हाला काढायचं असेल तर इथे अवेलेबल आहे मित्रांनो. बघा 101 टॅटू आहे तिथे. खूप छान डिझाईन आहेत, पाहिजे ती डिझाईन तुम्ही सिलेक्ट करून काढू शकता इथे. दादा किती रुपये टॅटू? 200 रुपये. ऑल कुठलाही 200 रुपये का? 1 इंचचे 200 रुपये. तर 1 इंचचे 200 रुपये. तुम्हाला पाहिजे तेवढा मोठा तुम्ही टॅटू काढू शकता इथे. दादा परमनंटली का टॅटू? परमनंटली का? ओके. बघा परमनंटली टॅटू आहे. घ्या ना. हे सबस्क्रायबर भेटलेत आपले मुरबाडचे. भेट घेता काय? हो मस्त आहे, बनवले का? कधी आले तुम्ही? किती वाजता आले? आता झाले का? हो का? हो का? फिटिंग चालू आहे, अर्ध्या पाळण्यांची झाले, अर्ध्या पाळण्यांची बाकी. चला मग चला. नाही नाही थँक्यू. हे बघा लहान मुलांची खेळणी पण आहे तिथं. 100 रुपये सेल लागलेला आहे. लहान मुलांचे डॉल आहेत, मुलांची खेळणी, गाड्या वगैरे. खूप खूप स्टॉक आहे इथे बघा. खूप मोठा स्टॉक आहे. 100 रुपये सेल आहे पूर्ण. किती रुपये प्लेट आहे? कसे? 300 के 6. 300 रुपयाला 6 प्लेट आहे तिथे. आणि हे छोटेवाले प्लेटी 150ला 6. आणि हे वाले 306. आणि ते ट्रेवाले हे ट्रे 100 रुपये ट्रे. आणि छोटावाला ट्रे? हो का? वाट्या किती रुपये वाट्या छोट्यावाला? 100 रुपयाला 6. आणि ते समोरच्या वाट्या किती रुपये? 60 रुपये 1 डझन. 60 रुपयेला 6, अर्धा डझन. 100 रुपये 120 रुपये डझन, 10 रुपये 1. हे बघा इकडे लेडीजचं सगळं आहे, कॉस्मेटिकचं. चला ते पण दाखवतो तुम्हाला आणि पूर्ण प्राईस पण दाखवतो किती रुपयाला आहे सगळं. बघा लेडीजची फुल गर्दी इकडे. इथं सेल आहे का? इथं सेल आहे सगळं. काय रेट आहे? ऑल ओव्हर सगळं 10 रुपये का? बघू शकता तुम्ही 10 रुपये सगळं. हे चाप आहे सगळे 10 रुपये. कानातले रिंग बघा मस्त, खूप छान आहेत. छोट्या साईजमध्ये आहेत, मोठी साईज पण आहे. खूप मस्त आहेत बघा. रुमाल, चैन, खूप मस्त आहे 10 रुपयामध्ये. हे बघा मित्रांनो, इंस्टाग्रामला भरपूर ट्रेंडिंगला आहे. हे बघा फुल ट्रेंडिंगला आहे इंस्टाग्रामला. हे देखील आहे तिथे. हे ट्रायल कोण मारतो? अभय ट्रायल मारतो का? ट्रायल मारतो का जरा घालून? गाणं आपण तुझ्या गाणं ठेवू ना तुझ्यावर. कोणाला घ्या? ए सायनात तू घेतो का? अरे वा जबरदस्त, फुल फेमस होता. ए अभय अभय गाणं टाकू आपण, गाणं सॉन्ग टाकू याच्यावरती. सॉन्ग आपण
याच्यावरती सॉन्ग टाकू आपण मस्त. लाव मस्त लाव तू लाव सॉन्ग टाकू आपण. जबरदस्त भारी वाटतो मित्रांनो हिरो बनायचा असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. बघा 101 इथं रजनीकांत स्टाईल 101 गॉगल इथे अवेलेबल आहे तुमच्यासाठी. तुम्ही इथे येऊ शकता. पाहिजे असेल तर गॉगल घ्यायचा असेल तर. हे बघा लेडीजसाठी स्पेशल इथे खूप कॉस्मेटिकचे सामान इथे लेडीजसाठी बघू शकता तुम्ही. मित्रांनो आता वाजलेले आहेत 8:32. 8:30 वाजलेले आहेत. बघा गर्दी किती. पब्लिक बघा खूप पब्लिक आलेली. एका दिवसामध्ये लाखो पब्लिक येते मित्रांनो मशामध्ये. भरपूर लोक आपला रोजगार इथे करत असतात. बघा किती दुकानं आहेत इथं आतमध्ये पण. दोन्ही साईडनी रांगाच रांगा आहेत दुकानाच्या. पूर्ण महाराष्ट्रातून लोक इथे येत असतात माशाच्या यात्रेमध्ये. खूप छान दुकानं आहेत इथे. बघा गर्दी बघा मिठाईच्या दुकानामध्ये. लहान मुलांपासून कॅप आहेत बघा इथे. लहान मुलांच्या कॅप आहेत आणि त्यानंतर जेंट्स लोकांच्या आहेत. लेडीजच्या पण आहेत कॅप इथे. सो फायनली मित्रांनो आपण मंदिराच्या इथपर्यंत आता आलेलो आहे. पाठीमागं दिसते मंदिराची कमानी येते बघा इथे लिहिलेलं आहे श्री क्षेत्र खामलिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट मसा. तर आता इथून आपण एंट्री मारत आहे मंदिराकडे. मंदिराच्या दोन्ही साईडनी आता मिठाईची दुकानं लागतील. मिठाई, प्रसाद, हार, नारळ अशी दुकानं आहेत सगळी आता इकडे मंदिराच्या इकडे. हे बघा मिठाईचे दुकान आहेत सगळीकडे त्या साईडला. इथे प्रसादाचं दुकान आहे. भरपूर व्हरायटीज आहेत बघा लोणच्यामध्ये. इथे कसा लोणचा हो? 100 रुपये पाव दादा. 100 रुपये पाव आहे का? 100 रुपये पाव आहे. कोणचा पण कुठलाही लोणचा घ्या तुम्ही. 100 रुपये पाव आहे बघा. करेले का, आवले का, फणस का, वाला आहे, गोडवाला आहे. सगळ्या प्रकारचे राजस्थान का माल आहे दादा. हा ना. सगळ्या प्रकारचे लोणचे देते बघा. ओके. हे बघा प्रसादाची दुकान आहे तिथे आता. हा बघा मंदिर म्हसोबा मंदिर. खूप भाविक इथे मोठ्या भक्तिभावाने येत असतात. लाखोंच्या संख्येने इथे गर्दी होते डेलीचे. हे बघा इकडे नारळाचे दुकान आहेत. असा परिसर आहे बघा असा मंदिराच्या चारी साईडला. इथूनच बघा आकाश पाळणा दिसतोय कसं मस्त. चला आतमध्ये आता आपण दर्शन घेऊया. लिंगेश्वर म्हसोबा सुंदर कृपा सावली रे. शेतकऱ्यांची कंची आहे जणू माऊली रे. नारळाचे स्टॉल आहेत.
इथे सिक्युरिटीसाठी जागा आहे ठेवलेली आहे. हे आपले मुरबाडचे फेमस दाजी रोटे, मुरबाडचे फेमस दाजी रोटे यांचा उद्योजक आहेत ते. भरपूर प्रकारचे व्यवसाय आहेत त्यांच्याकडे. हा यांचं इथे देखील नारळाचे दुकान आहे. समोरच बघा खामलिंगेश्वरचे इथे मंदिर आहे. इथे पहिल्या दिवशी सकाळीच इथे गळ लावले जाते. भरपूर लोक इथे नवस करत असतात आणि नवस कंप्लीट झाल्यानंतर ते नवस फेडायला सकाळीच पहिल्या दिवशी सकाळी येत असतात. 8 ते 9 दिवस यात्रा चालते. आजचा पहिला दिवस आहे आणि आज सकाळीच भरपूर लोक इथे भाविक इथे त्यांचे नवस कंप्लीट झालेले आहेत. ते नवस फेडून गेलेत गळ लावून. आणि इकडे ह्या साईडला खाऊ गल्ली आहे, म्हणजे इथे सगळे ह्या गुलाबजाम वगैरे, खाजा, हातोली असे ह्या प्रकार इकडे दुकान आहेत सगळी. मित्र भेटला आपला मुरबाडचा. कधी आलं तू? ब्लॉग बनवतोय. चल मिठाईची दुकान आहेत बघा इथं. इकडे भांड्यांचं दुकान आहे फेमस, मुरबाडचे भांडे. इकडे तेलवण्याचं दुकान आहे. हे दुकानाचे मालक आहेत. दुकानाचे मालक आहेत हे सुनील तेलवणे. हा यांचं दुकान आहे. खूप मोठ्या प्रमाणात इथे व्यवसाय आहे. आपले मुरबाडचे सागर शेठ. दाखवूया आपण कशा प्रकारे इथे गुलाबजाम बनतात. तुझं स्टँड राहिलं वाटते त्या दिवशी, काय मम्मी बोलते. काय काय स्टँड राहिलं. माझं स्टँड राहिलं कुठे? स्टँड बघा किती मोठ्या प्रमाणात इथे हे गुलाबजाम बनतात. इथे खूप कारागीर आहेत इथे बनवण्यासाठी. गर्दी बघा इथे मिठाई घ्यायला फुल गर्दी येते बघा. दुकानामध्ये जागा नाही उभा राहायला, एवढी गर्दी येते. मित्रांनो आपण आता इथे मुरबाडचे फेमस मिठाईवाले संजय भांडे यांच्या दुकानात आपण आलेलो आहेत. इथे खूप फेमस हॉटेल आहे यांचं, पण भरपूर वर्षापासून यांचं दुकान आहे. गेल्या कित्येक वर्ष यांच्या दुकानात मी व्हिजिट मारत असतो. काका किती वर्ष आले तुमच्या दुकानाला मिठाई? बहुत जुनं आहे. हां आणि मग आमचे आजोबा पंजोबा होते, हां तिथून दुकान चालू आहे. हो का? भरपूर वर्ष आले म्हणजे भरपूर वर्ष दुकानाला. झाली आणि तिथून मग चालू आहे. त्याच्यानंतर आम्ही यायला लागलो असे. हो का? हां मग आजोबा पंजोबा गेले, मग त्याच्यानंतर आमचा नंबर लागला. ओके. इथे लोक डेलीचे, आज पहिला दिवस आहे माशाचा, तर इथं लोक डेलीचे लोक किती लाखोच्या संख्येने असतात ना लोक. आली असेल. हा ना. आणि इथे मंदिराच्या पाठीमागच दुकान आहे. हो. तर इथे एवढी जण कमीत कमी एक 10,000 तरी लोक व्हिजिट मारून जात असतील ना डेलीचे. हो डेलीची जातात. ओके. त्यामुळे बघा इथे भरपूर वर्कर लोक ठेवायला लागतात त्यांना. त्यामुळे भरपूर पब्लिक येणार आहे. रविवारचा बाजार चांगला भरणार. हा उद्याचा रविवारचा बाजार. आज पहिला दिवस आहे त्यामुळे गर्दी कमी आहे. आणि पाळण्यांची पण फिटिंग अजून चालू आहे. आणि बाकी आता उद्या पब्लिक भरपूरच येणार आहे. उद्या भरपूर पब्लिक, संडे सुट्टी आहे सगळ्यांना. ठीक आहे चला थँक्यू. हे बघा हे रोट्यांचं दुकान आहे. मुरबाडचे रोटे फेमस दुकान आहे. आपण खूप लोक लांबून येतात इथे सुद्धा. बघा गुलाबजाम आता पाकामध्ये टाकायचं ठरलंय तिथं. हे बघा मैसूर पाक आहे इथे, एकदम गरमागरम मैसूर पाक इथे बनवलेला आहे. त्यानंतर इथं हातोली बनवलेली, हातोली पाकामध्ये टाकलेली आहे. ताजा बनवलेला आहे सगळा. मैसूर बनवला ना तो, ताजा मैसूर बघा एवढंच बनलाय जस्ट.
इकडे भट्टी आहे त्यांच्या आणि ही आतोली आहे. आतोली आता रेडी झालेली आहे, पाकात टाकून पण पूर्ण आता बाहेर काढलेली आहे, विक्रीसाठी रेडी झाली ती पूर्ण. हे ओनर आहेत दुकानाचे रोठे मुरबाडचे, फेमस दुकान आहे यांचं पण. हे गुलाबजाम रेडी तिथं. मित्रांनो इथे पाठीमागच खाऊगल्ली आहे. खाऊगल्लीमधून इकडनं स्ट्रेट आलो या साईडला, म्हणजे मंदिरापासून जर लेफ्ट टर्न मारला खाली उतरले तुम्ही तर इकडे पाठीमागं बघा, इकडे भाजी मार्केट आहे सगळं. आणि पाठीमागं मग त्या पाठीमागं सगळं मच्छी मार्केट आहे. सगळं इथे गावठी कोंबडा, पाय, मुंडी सगळं तुम्हाला इथे भेटेल. पाठीमागं मच्छी वगैरे पण आहे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये. आपल्याला इथे लेट झालं याला, एक 9 वाजले, 9:15 वाजले, त्यामुळे मच्छी वगैरे सगळी संपलेली. पण चिकनची दुकान वगैरे सगळी चालू आहेत अजून पण. कोंबडे, गावठी कोंबडे वगैरे तुम्हाला 9:30-10 वाजेपर्यंत तिथं भेटू शकतात. तुम्हाला पाहिजे असेल तर या मार्केटला या तुम्ही. मुरबाडची सगळीकडे पब्लिक आलेले आहे मुरबाडची पण. आपला संतोष शेटचं दुकान आहे मुरबाडचा. पाठीमागं सगळीकडे बघा, हा ना, हे बघा कोंबडे सगळे तिथे. हे बघा गावठी कोंबडा पण आहे, पाहिजे तेवढे कोंबडे इथे भेटतील तुम्हाला. हे सगळ्या उद्याची सोय चालू आहे मच्छीची. आता दुकानं सगळी बंद झाली तिकडे मच्छीची. आता उद्याची सोय चालू आहे. आता वाजल्यात ऑलमोस्ट 9:15 झालेले आहेत, त्यामुळे सगळ्या मार्केट एरिया पूर्ण आता बंद झालेले इकडे. आपले मुरबाडचे रवी माडसे भेटलेले आहेत आपल्याला, आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत. हे देखील आपले सबस्क्रायबर आहेत. प्रशांत शेट चॅनलला ब्लॉग बनवते. हे आपले मुरबाडचे फेमस मच्छीवाले शाणूभाई आणि रमेश, हा, यांचं पण इथे दुकान आहे. होलसेल व्यापारी आहे मुरबाडचे मच्छीचे. आणि ते सरपंच आहेत, ते ना पण दाखव ना, गावाचे सरपंच. गावाचे सरपंच आहे ते. कुठल्या गावाचे सरपंच आहे तुम्ही? कानोळ बोरिवली. हो का, कानोळ बोरिवली गावाचे सरपंच आहे ते. सर्वांचे मुरबाड मसा यात्रेत सहर्ष स्वागत आहे. आमचे मित्र कल्पेश शहाणे यांचे व्हिडिओ खूप अतिशय चांगले असतात आणि त्यांच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चांगलं व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. आता ऑलमोस्ट टाईम झालेला आहे, 9:15 वाजल्यात आता रात्रीचे. आणि गर्दी बघा अजून पण, तुम्हाला किती गर्दी बघायला वाटते इथे. बघा गर्दी बघा, पूर्ण रात्री 11 वाजतात तरी पण अशीच गर्दी असते. हे बघा, इकडे आकाश पाळणे. हे बघा अजून पण पाळणे चालू आहेत. पहिला दिवस आहे मित्रांनो, पाळण्यांची पूर्णपणे फिटिंग झालेली नाही आहे. काही पाळणे चालू आहेत तर काही पाळण्यांची टेस्टिंग चालू आहे. थोड्याफार प्रमाणातच पाळणे पूर्णपणे चालू केलेले आहेत. उद्यापासून पूर्ण पाळणे चालू होणार आहेत. मित्रांनो आपण आता जिकडे आलेलो आहे तिकडं पूर्ण ब्लँकेटचं मार्केट आहे. आता ब्लँकेटचं मार्केट तुम्हाला दाखवतो. मसा बोलला तर जानेवारी महिन्यामध्ये स्टार्ट होतो आणि जानेवारीमध्ये खूप थंडी असते, त्यामुळं प्रत्येकजण इथं आलेला, प्रत्येकजण माशामध्ये जेवढे पण येतात तेवढे इथून ब्लँकेट, प्रत्येकजण ब्लँकेट घेऊनच जातो. इथे ब्लँकेट, चटई आणि चादर, त्याचप्रमाणे घोंगडीचा देखील व्यवसाय. तर दुकानं असतात इथे घोंगडीचे वगैरे. तर लोक इथून सोलापूर, कोल्हापूर भरपूर लांबून लोक इथे येत असतात त्यांचे सगळे ब्लँकेट, चादरे आणि घोंगडी वगैरे घेऊन. तर तुम्हाला दाखवतो आता मार्केट कशा प्रकारे इथे चालतं आहे. मित्रांनो आपण आता होलसेल ब्लँकेटच्या मार्केटमध्ये इथं आलेलो आहे. पूर्ण ब्लँकेटचंच दुकान आहे. इथून अर्धा किलोमीटरपर्यंत लाईन पूर्ण ब्लँकेटचीच आहे. इथं दोन्ही साईडला ब्लँकेटचेच दुकान आहेत. आपण आता या दुकानात आलेलो आहे. त्याला कुठून आले तुम्ही? आम्ही जळगाव खानदेश. खानदेश महाराष्ट्राचे. हो हो, जळगाव भुसावळ. तुमच्याकडे कुठले व्हरायटीज आहेत ब्लँकेटमध्ये? ब्लँकेटमध्ये आमच्याकडे 1.5 किलो मध्ये असते व्हरायटी, 2.5 किलो, 4 किलो, 5 किलो. म्हणजे वजनावरती आहे का? वजनावर जाड पातळ असते त्याच्यात. साईज पण असते 6x7. ही मीडियम साईज दिसते मला. काय रेट आहे? मीडियम साईज आहे ना? दाखव. 450 रुपयाला येते बघा. हो का, 450 रुपयाला ब्लँकेट आहे का? हा. आणि याची साईज किती? 6x6चा ब्लँकेट आहे का? 6x7.
6x7 आहे का? हा आणि याच्यामध्ये अजून छोटी साईज पण येते 4x6 येते ना कमी 4x6 पण येते 4x6 पण सिंगलचा येतो तो. एक तो माणसाचा. त्याचा काय रेट आहे? तो 400 ला असतो तो 400 रुपये हे 450. हे 450 रुपये. आणि याच्यापेक्षा मोठी साईज पण आहे ना ही सिंगल 8x8 ची पण साईज आहे हे बघा, हे ना? मोठी single. फुल साईज आहे ती डबल. हा कुठला आहे? हा सिंगल सिंगल आहे साईज का? सिंगल म्हणजे 4x6 आहे का? हा हे 4x6 4x6 ची सिंगल साईज आहे. मस्त डिझाइन. मुरबाडचे किसन दादा कथोरे आपल्याला आता भेटलेले आहेत. तर दोन शब्द त्यांच्याकडून पण जाणून घेऊ. मशा यात्रेला किती लोक लांबून लांबून येतात आणि इथे किती एन्जॉयमेंट असते आणि किती लाखो करोडोची इथे खरेदी लोक करून जातात आणि खूप मोठ्या प्रमाणात इथे व्यवसाय असतो. तर आपण आता त्यांच्याकडून देखील त्यांचा आपल्यापेक्षा जास्त दांडगा एक्सपिरियन्स आहे. तर त्यांच्याकडून पण आपण दोन शब्द इथे ऐकून घेऊ. इथला मार्केट कुठल्या प्रकारे चालतो. आज पौर्णिमा असल्यामुळे आज म्हशीचा पहिला दिवस आणि खूप गर्दी असते. आज बैल बाजाराची सुरुवात आजपासूनच होती आणि उद्या गल लागायची सुरुवात होती आणि हे परंपरा महाराष्ट्रात गाजलेली हा म्हसा यात्रा आहे. ही म्हसा खूप वर्षे चालत चाललेली आणि हा पहिल्या दिवसाने गर्दी खूप असते आणि गर्दी म्हणजे ह्या लोक महाराष्ट्रातले लोक येतात. पूर्ण जिल्ह्यामधून ही लोक इथे येतात आणि म्हसा यात्रा प्रसिद्ध असल्यामुळे खूप म्हणजे इथे जनावरांची पण गर्दी असते आणि आजपासून सुरुवात होते. खूप छान माहिती दिली दादा. मित्रांनो आपण आता इथे ह्या दुकानामध्ये आलेलो आहे. इथे यांच्याकडे सगळे पायपुसणी चटया आणि दुसरं काय काय तुमच्याकडे? सतरंजी आहे यांच्याकडे. जेव्हा जे आपण बसतोय आंतरतूर लांबलचक पट्टी ते देखील यांच्याकडे. तर पूर्ण रेट आपण जाणून घेऊ यांच्याकडून. तर हे पायपुसाचं कसं आहे? 250 का दो. 250 का दो. आणि ये भी 250 का दो. ये भी 250 का दो आहे ना? ये 140 का दो है. हे बसायचं आहे जेवायला बसताना जे आपण वापरतो. हे काय रेट बोलले तुम्ही? 140 रुपये दोन. 140 रुपये दोन. आणि हे 300 रुपये दोन. पायपुसणी जे 300 रुपये दोन. आणि ही छोटी पायपुसणी आहे 200 रुपये दोन. 200 रुपयाला दोन आहेत बघा छोटी पायपुसणी ही. आणि त्यानंतर चटईंकडे बघू आपण इकडे आता. 350. ही 350 रुपये मोठी साईज आहे. किती बाय किती आहे चटई? 6x6 की. हा त्यानंतर ती अजून मोठी साईज आहे का? 700 रुपये का आहे. 700 रुपये. बघू ती जाम मोठी आहे पुरा हॉल मध्ये. ही बघा ही पूर्ण ही बी साईज आहे. काय रेट बोलले याचा? 700 रुपये दादा. 700 रुपये जोडी. एक फायबर मध्ये. फायबर मध्ये का? क्वालिटी याची बेस्ट आहे. बापरे बघा पूर्ण हॉल मध्ये येणार तुमच्या. पुरा हॉल मध्ये. पूर्ण हॉल मध्ये येणार ती. 700 रुपयाला एक आहे. खूप मोठी आहे आणि मित्रांनो क्वालिटी पण आहे. आणि याच्यामध्ये मिडियम साईज अजून आहे याच्यामध्ये. हा आहे ना. मिडियम साईज दाखवा जरा. हा सेम आहे दिसाला पण साईज ही थोडी छोटी आहे. ही मोठी साईज आहे. मीडियम. ही मिडियम साईज आहे. ही देखील आपण बघू आता. हे मीडियम हे बघा ही मिडियम साईज आहे. ही कुठली साईज आहे मिडियम मध्ये? किती? 6x6. 6x6 ची साईज आहे. हा खूप मस्त डिझाईन आहे बघा. 6x6 ची साईज आहे. आणि याच्यामध्ये आता सर्वात छोटी साईज कुठली? सर्वात छोटी साईज. छोटी साइज इधर है. ये ही आहे का? याच्यामध्ये ही सर्वात छोटी साईज आहे का? हे खोलून दाखवू. ही काय रेट आहे? वो 350 का दो है. हे बघा मित्रांनो खूप स्वस्त आहे. 350 रुपयाला दोन चट आहेत. ही पातळ आहे आणि छोटी साईज आहे. हा हे 350ला दोन बोललात ते. आणि जर व्हिडिओ बघून कोणी आलं तर काय फायनल काय रेट होईल का कमी? हा कमी होऊन जाईल ना? कितीपर्यंत दोन भेटतील? हे दोन 250 रुपये का. 250 रुपयाला दोन. मित्रांनो जर तुम्ही इथं आले आपल्या व्हिडिओचं नाव सांगितलं तर 250ला दोन हे तुम्हाला देऊन टाकणार स्वस्त्यामध्ये. अजून ते बघू आपण जेवायला बसताना पट्टी वापरतो ती आहे ना. हे बघा बोलो दादा. वो 300 रुपये का जोडी. हे बघा मित्रांनो खूप लांब पट्टी. ही किती आहे? 7 फुटाची असेल ना? 9 फुट. 9 फुट आहे. 9 फुटाची पट्टी. काय रेट आहे? हे 300 का दो. 300 रुपयाला दोन आहेत. कमी पाहिजे. कमी पण होऊन जाईल ना. मित्रांनो तुम्ही इथे येऊन जर बार्गेनिंग केली तर प्रत्येक गोष्टीमध्ये पैसे कमी होणार आहेत. त्यामुळे आल्यावरती तुम्ही बार्गेनिंग नक्की करा.
ओके चला धन्यवाद. पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाघांनी थैमान घातलेला आहे आणि इथं वाघाला बघायला बघा किती गर्दी आहे. बघा किती मोठा वाघ आहे आज. कमीत कमी 6 फुटाचा वाघ आहे. ओरिजिनल जसा का ओरिजिनल वाघासारखा वाघ आहे बघा. दिसतोय का तुम्हाला? पण वाघ जाम गरीब आहे आपला. हा असे वाघ महाराष्ट्रामध्ये जर आले ना तर असं वाटेल की महाराष्ट्रात नाही का दुबईला आहेत आम्ही असं वाटेल. बघ काय प्राइस आहे याची? 8,500. 8,500 का? जबरदस्त वाघ आहे बघा. जबरदस्त शिकवलेलं आहे हा शिकवलं ट्रेनिंग दिलेलं त्यांना बघा ना काय याला कमी होईल ना काहीतरी. हा कमी होतं. खतरनाक आहे बघा ना एकदम रिअलिटी बघा एकदम शांत आहे बघा ना रिअलिटी. असा वाघ जर असला महाराष्ट्रामध्ये जर असला ना एक नंबर. म्हणजे गव्हर्नमेंटला जास्त मेहनत करायला लागणार नाही आणि लोक पण बेरात्री पण घाबरणार नाही नाही का. आज प्रवास करायला प्रत्येक जण घाबरतो रात्रीचे. 2-3 दिवसात तुम्ही आम्हाला असा वाघ भेटला ना तर लोक गाड्या कमी वापरतील वाघावर बसून जास्त जातील. एक भरपूर स्पायडरमॅन पण आहे का? 450. 450 रुपये आहे का स्पायडरमॅन? आणि जिराफ कितीला आहे? 4,500. 4,500 का? अरे वा मस्त आहे. हे तर जबरदस्त आहे रे. कुठला आहे 3,500. हा का? कुठल्या जातीचा? मस्त आहे पण पिल्लो बघा पिल्लो मस्त. तुम्ही कोणाला गिफ्ट वगैरे देऊ शकता. कितीला आहे पिल्लो? 350 में 2. 350 में 2. बार्गेनिंग हो जाएगा ना? कोई भी आएगा वीडियो देख के तो रेट कम हो जाएगा. कोणी पण याल तुम्ही तर इथं आल्यावरती रेट कमी होणार आहे तुमच्याकडे. येते यांच्याकडे 950. कासव बघा जबरदस्त आहे. खूप मोठी साईज आहे कासवाची. तोंड कुठे तेच समजत नाही. हा बघा जबरदस्त कासव आहे. पाण्यात ठेवला ना कमीत कमी 3-4 किलो पाणी कमीत कमी अर्धी वेळ तर आठवेल कासव. म्हणजे आधीच दुष्काळ पडला पाण्याचा याला अजून टाकलं तर दुष्काळ मस्त आहे. पण हा टेडी भरपूर मोठा आहे. हा बघा जाकी जान इकडे बघा मस्त आहे. कितीला हो? 1250. मस्त आहे. हा बघा टेडी बघा हा मस्त आहे मला आवडला जबरदस्त आहे. कितीला? 1250. 1250 रुपयाला आहे. मस्त आहे 1250. हा बाबा आजगर आयुष्यपत बाबा मला तर भीती हात लावायला भीती वाटते. हे बघा आजगर बापरे झाडावर गेला डायरेक्ट. किती मीटरचं आहे का? भरपूर बाबा 6 फीट का है. कितीला आहे? 6 फीट 800 रुपये का. 6 फुटाचा आजगर आहे बघा. 1 मीटर 1.5 मीटर. किती बोलले प्राइस याची? 800 रुपयाला आजगर. तुमच्या घरात जर लहान मुलगा असेल आणि जाम मस्ती करत असेल ना रात्र दिवस तुम्हाला झोपून देत नसेल ना खा प्याचे वांदे दिसते खात नाही काय नाही नुसतं उड्या मारत असेल इकडून तिकडून त्याला हे न्या मस्तपैकी चांगला लवकर झोपल आणि मजबूत जेवल जास्त तुम्हाला त्रास पण देणार नाही. रामबाण उपाय आहे लहान मुलासाठी. हे बघा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला हा पूर्ण माशाचा ब्लॉग एक्सप्लोअर करून झालेला आहे. तुम्हाला पूर्ण ब्लँकेट घोंगड्या चादरी बैल बाजार त्यानंतर मिठाईचे दुकानं त्यानंतर आज किती गर्दी आले बैलांचं पूर्ण मोठे मोठे किती शर्यतीचे बैल तुम्हाला आज दाखवलेली. तर तुम्हाला व्हिडिओ ही कशी आवडली नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सांगा आणि व्हिडिओला आपल्या लाईक करून जा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. मित्रांनो आपले खूप फॉलोअर्स कमी आहेत सबस्क्रायबर खूप कमी आहेत आपले. तर तुमचा सपोर्ट मला पाहिजेच. खूप गरजेचं आहे तुमचा सपोर्ट मला. अशाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमीच बनवत राहील. तर तुमच्या सपोर्टशिवाय हे शक्य नाही मित्रांनो. तर तुम्ही जाताना नक्कीच माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करून जा. तर अजून एक तुम्हाला एक मी माहिती एक देतो. आम्ही दरवर्षी मशाला येत असतो. तर दरवर्षी भरपूर जण मी असे एक ऐकतोय का कोणाचा कोणी ना कोणी कुठेतरी कुठे हरवलेला असतो. तर एक तुम्हाला मी छोटीशी ट्रिक देतो. तर ती जर ट्रिक जर तुम्ही जर फॉलो केली ना तर तुमच्या ग्रुपमध्ये किती पण 50 जरी मेंबर असतील तरी त्यातला एक पण व्यक्ती हरवणार नाही. तर ती ट्रिक अशी आहे. तर तुमचा ग्रुप माशामध्ये कुठं पण असो ऑल ओव्हरमध्ये तर तिथून जर तुमचा एखादी व्यक्ती जर कोणी हरवला तर जो व्यक्ती हरवतो तिने मंदिराच्या एकदम समोर जाऊन उभा राहायचा किंवा मंदिराच्या बाजूलाच पायऱ्या आहेत तिथे जाऊन त्या व्यक्तीने जाऊन बसायचं. बाकीचे व्यक्ती जे आहेत जी तुमच्या ग्रुपमधली त्यांना माहिती आहे आपल्यातला एखादा व्यक्ती कमी झाला आहे तर त्यांनी त्या ग्रुपमधून
त्या व्यक्तीला शोधायला कुठंच जायचं नाही, फक्त मंदिराच्या बाजूला जायचं, तिथं पायऱ्यांवरती तो माणूस तुम्हाला बसलेला भेटेल. अशा पद्धतीने तुम्हाला एक तुमच्या माणसाला पूर्ण मासाभर शोधायची गरज पडणार नाही. फक्त जाऊन मंदिराच्या बाजूला जाऊन पायऱ्या किंवा बाजूला जी जागा आहे मंदिराच्या समोरून बघितलं तर राईट साईडला तिथं बसण्याची व्यवस्था केलेली आहे. तर तिथं जाऊन तुम्ही जर तिथं गेल्यावरती तुम्हाला तुमचा माणूस तिथं भेटणार नक्कीच. तर तिथून तुमच्या माणसाला घेऊन लगेच तुम्ही तुमच्या ग्रुपपर्यंत पोहोचू शकता. मित्रांनो, आता जरी तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून पूर्ण महाराष्ट्रावर आपल्या माशाची जी यात्रा आहे ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली पाहिजे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुरबाडच्या माशा यात्रेचं नाव आपल्या झाला पाहिजे. धन्यवाद मित्रांनो, बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.